शितले, कुठं निघालीस? कॉलेजला. एवढ्या लवकर? होय, आजपासून परीक्षा आहे. परीक्षा? आणि सांगितलं नाहीस कुणाला? त्यात काय सांगण्यासारखं? अगं तसं नव्ह, कुणालाच माहित नाही ना म्हणून म्हंटल. बरं असू दे, सगळं व्यवस्थित घेतलंयस ना? होय. चल निघते मी. आई, पाया पडते. आजपासून परीक्षा आहे. नीलम काकी. आणि कसली बी काळजी करू नका. झालाय सगळा अभ्यास. सगळे पेपर नीट लिह. येते. अक्का. अक्का, हो काय झालं? शितलीनं काय हाल करून घेतलेत ग. कशी होती ना आता कशी झाली. अहो तिला वाटतंय आपली चूक आहे आणि आपल्याला वाटतंय तिची चूक आहे. पण अक्का, हे कुठं थांबलं पाहिजे असं वाटत नाही का? अगं वाटतंय की मला पण तिच्या भल्यासाठीच करतोय ना आपण सगळं. अहो पण हेच तर तिला कळत नाही ना. 9 महिने मी तिला पोटात वाढवले, पण मी तिला नाही तर तिनं मला जन्म दिलाय आई म्हणून. तिला जो त्रास होतोय तो मला पण होतोय. अगं मला पण वाटतंय तिनं आयुष्यभर सुखात असावं. तिला कशाची कमी पडू नये. तिची 5 बोटं तुपात असावीत. अक्का, अहो पण तिचं सुख. अगं तेच तर बघते मी. एवढ्यासाठीच तर ही आटापिटा चाललाय ना. आणि म्हणूनच मी हर्षवर्धनचं स्थळ बघितलं होतं. आपण एवढा मुलांचा विचार करायचा, त्यांनी आपला इतका पण विचार करू नये. अक्का, तुम्ही शांत व्हा. होईल सगळं नीट. चाल र गड्या तू पुढं, चाल र गड्या तू पुढं, चाल र गड्या तू पुढं, चाल र पुढं. ध्येय तुझं नेकर, उंच तुझी झेप र, काळावर रेख र, नाव हे तुझं. चाल र गड्या तू पुढं, चाल र पुढं. वळून ना पहायचं, मोर मोर जायचं, करून दाखवायचं, सपान हे पुरं. चाल र गड्या तू पुढं, चाल र पुढं. आभाळाला तू हात लाव र, वाऱ्याच्या बी तू मोर धाव र. चाल र गड्या तू पुढं, चाल र गड्या तू पुढं, चाल र गड्या तू पुढं, पुढं चाल र. चाल र गड्या तू पुढं, चाल र गड्या तू पुढं, चाल र गड्या तू पुढं, पुढं चाल र. पंख जोड, पंख जोड. हा मोहाचं बोट सोड, बोट सोड. हा लोभाची खोड मोड. गड्या चाल र पुढं, पुढं. ध्येय तुझं नेकर, उंच तुझी झेप र, काळावर रेख र, नाव हे तुझं. वळून ना पहायचं, मोर मोर जायचं, करून दाखवायचं, सपान हे पुरं. आभाळाला गड्या तू पुढं, चाल र गड्या तू पुढं, पुढं चाल र. चाल र गड्या तू पुढं, चाल र गड्या तू पुढं, चाल र गड्या तू पुढं, पुढं चाल र. हे रातीचा दिस कर, दिस कर. हा लक्षावर नेम धर, नेम धर. होऊन या निडर. गड्या चाल र पुढं.
सफान ये पुर आभाळाला तू हात लाव वाऱ्याच्या बी तू भोर दाब चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं पुढं चाल र अभी एडवांस ट्रेनिंग खत्म होने पे आई है। आपने सभी प्रकार का ट्रेनिंग यहाँ पे लिया है। इतने हफ्तों से आप ये ट्रेनिंग ले रहे हो। आगे जाके आप भारत की फौज का एक जवान कहलाओगे। अपने फैमिली से इतना दूर रहकर आप अपने देश की रक्षा करोगे, अपने तिरंगे की रक्षा करोगे। मुझे सिर्फ इतना पूछना है कि तिरंगा क्या है? कर्नल सिंह, क्या है तिरंगा? नॅशनल फ्लॅग आहे श्रीमान. विक्रम, क्या है तिरंगा? आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे श्रीमान. गुड। सुमित जी श्रीमान. क्या है तिरंगा? तिरंगा हमारे देश का ध्वज है श्रीमान. हर रंग प्रतीक माना जाता है. केसरी रंग त्याग का प्रतीक है. सफेद रंग शांतता का प्रतीक है और हरा रंग हरियाली का प्रतीक है श्रीमान. वेरी गुड सुमित, शाबाश। अजिंक्य, तिरंगा क्या है? सब कुछ है श्रीमान. जान तिरंगा है, शान तिरंगा है, धरती और आसमान तिरंगा आहे. माझ्यासाठी सगळंच तिरंगा आहे. तन मन आणि कण कण तिरंगा आहे श्रीमान. ते फक्त बोलण्यापुरतं म्हणतोयस का? साब, 10 रुपयाच्या कपनात कोण बी गुंडाळून जाते, पण तिरंग्यात लपटून जायची शानच वेगळी असते. आणि हे लय कमी जणांच्या नशिबात असतं साब. फौजीचं आणि तिरंग्याचं नातं असं शब्दात नाही सांगता येणार. शाबाश अजिंक्य, यही जवाब होना चाहिए एक फौजी का. तिरंगा तुमच्यासाठी सर्वस्व असला पाहिजे. जसा तिरंगा तसाच आपल्या मराठा लाईट इन्फंट्रीचा फ्लॅग सुद्धा सर्वस्व असला पाहिजे. 250 वर्षांची परंपरा आपल्या मराठा लाईट इन्फंट्रीला आहे. सगळ्यात जास्त सन्मान आपल्या मराठा लाईट इन्फंट्रीला मिळाले आहेत आणि त्यातही तुम्ही हिल्ली कंपनीचे फौजी लढवय्ये आहात.